नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात भाग्यविधाता भाग 72. आरोहीला डिस्चार्ज देण्यात आलं होतं. या दरम्यान विश्वजित तिच्यासोबत एक अक्षरही बोलला नव्हता. त्याचं हे शांत राहणं तिला असह्य करत होतं. जितकं ती विश्वजितला ओळखत होती, या इन्सिडेंट नंतर त्याने आरोहीवर बरेच आरोप केले असते, कारण मयंक तिला जबरदस्ती घेऊन आला नव्हता. ती स्वतःच्या मर्जीने त्याच्यासोबत आली होती. आपल्या हातून इतकी मोठी चूक झाल्यानंतर देखील विश्वजित तिला शब्दानेही बोलला नव्हता, म्हणून ती घाबरली होती. यापुढे विश्वजितला फेस करण्याची ताकद तिच्यामध्ये नव्हती. विश्वजित, आरोही, सिद्धार्थ आणि अभिजित पाटील हाऊसमध्ये दाखल झाले. यापुढे ही कॅरेक्टरलेस मुलगी वीणा मेन्शनमध्ये राहणार नाही, राकेश म्हणाले. त्यावेळी रीटा, अमृता, अमित आणि त्रिशा तिथेच उपस्थित होते. ओ प्लीज डॅड, आधीच मी अपसेट आहे, मला आणखी तमाशा नको, विश्वजित रिक्वेस्ट करत म्हणाला. तुझ्या बायकोने जी चूक केली आहे ती माफी लायक नाही. अजून आम्ही जिवंत आहोत. घरातील मोठे या नात्याने कुठेही जाण्याआधी तिने आमची परमिशन घ्यायला हवी होती, पण तिला स्वतःची मनमानी करण्याची सवय लागली आहे. तिची चूक माफी लायक नाही, राकेश म्हणाले. मयंक तिचा बिझनेस पार्टनर आहे, मग त्याच्यासोबत खंडाळ्याला जाण्याची काय गरज होती, आणि तेही कोणालाही न सांगता. आजकालच्या मुलींचा काही भरोसा नाही. पैसेवाला मुलगा दिसला की इम्प्रेस करण्याची संधी शोधतात. मयंक मुलगा आहे, त्याच्यावर कोणी आरोप करणार नाही, पण ही पाटील घराण्याची सून आहे. काही गोष्टी करताना हिला लाज कशी वाटली नाही, रीटा म्हणाली. तुमचं मत कोणी मागितलं नाही. हा आमचा वैयक्तिक प्रश्न आहे. आम्ही आमचं पाहून घेऊ, विश्वजित म्हणाला. आरोही खाली मान घालून उभी होती. असंच बोलून तू या मुलीला डोक्यावर चढवलं आहे. अशाच तिच्या चुका पाठीशी घालत राहिला तर तो दिवस दूर नाही जेव्हा ही मुलगी तुला सोडून निघून जाईल. माझा हा शब्द लक्षात ठेव. राकेश आतमध्ये निघून गेले. यावेळी अमित, अमृता आणि त्रिशा फक्त पाहण्याची भूमिका बजावत होते, कारण ते फॅमिली मेंबर नव्हते. तुम्ही आतमध्ये जा वहिनी, अभिजितने सांगितले. आरोहीने एक नजर विश्वजितकडे पाहिलं. तिच्या एका चुकीमुळे विश्वजितला कुठे तोंड दाखवायला जागा राहिली नव्हती, म्हणून तिला मनातून वाईट वाटत होतं. माहिरा घरी आली होती. देवेंद्र आणि वैष्णवी तिची वाटच पाहत होते, कारण ती कोणालाही न सांगता अर्ध्या रात्री घरातून बाहेर पडली होती. कुठे गेली होतीस? तुला एकदाही मला सांगावंसं वाटलं नाही का? आम्ही सूट देतो याचा तू गैरफायदा घेत आहे. तुझ्या काळजीने आमची झोप उडाली आहे, वैष्णवी तिच्यावर बरसली. सॉरी मॉम, माझं महत्त्वाचं काम होतं म्हणून जावं लागलं, माहिरा दिलगिरी व्यक्त करत म्हणाली. तुझा वडील या नात्याने मी कधीच तुझ्यावर रोकटोक केली नाही, कारण माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. पण काही गोष्टी या आई वडिलांना सांगाव्या लागतात, कारण आम्हाला तुझी काळजी वाटते. तू काय करते, कोणासोबत जाते हे आम्हाला माहीत असायला हवं, देवेंद्र म्हणाले. सॉरी डॅडी, यापुढे अशी चूक होणार नाही, माहिरा म्हणाली. आपली माहिरा समजदार आहे.
ती कोणतीही गोष्ट अगदी विचारपूर्वक करते. हो ना माहिरा? दक्ष तिथेच बसले होते. तुम्ही अगदी बरोबर म्हणालात अंकल, पण ही गोष्ट तुम्ही मयंकला का सांगत नाही? कारण त्याची विचारशक्ती खुंटली आहे, म्हणून तो बिझनेस सोडून नको त्या गोष्टी करत असतो, माहिरा म्हणाली. आणि तितक्यात मयंक खाली आला. रात्री उशिरा आल्यामुळे तो अजूनही झोपला होता. माझ्याबद्दल बोलण्याचा तुला काहीही अधिकार नाही. माझ्या मनाला जे वाटतं ते मी करतो. ते चूक की बरोबर याच्याशी मला घेणं देणं नाही, मयंक म्हणाला. तुझ्या या स्वभावामुळे एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. कसं समजत नाही तुला? माहिरा म्हणाली. नक्की काय झालं आहे? आम्हाला समजायला हवं. दक्ष यांना सर्व काही माहीत होतं, तरी ते मुद्दाम चांगुलपणाचा आव आणत होते. माहिराने त्यांना घडलेला प्रकार सांगितला. देवेंद्र आणि वैष्णवी यांच्या तर पायाखालची जमीन सरकली होती. मयंक इतक्या खालच्या पातळीला जाऊ शकतो यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. हे आम्ही काय ऐकत आहोत मयंक? हे सर्व करण्यासाठी तू इंडियामध्ये आला आहे का? दक्षने आवाज चढवला. मी चुकीचं असं काहीच केलं नाही. आरोही स्वतःच्या मर्जीने माझ्यासोबत आली होती, मयंक म्हणाला. ते तर आम्हाला पण माहिती आहे, पण तू तिला झोपेच्या टॅब्लेट्स का दिल्या होत्या? मी स्वतः तिचा रिपोर्ट पाहिला आहे. माहिरा खरं तेच बोलत होती. प्रत्येक गोष्ट तुला सांगायला तू माझी कोणी लागत नाही, आणि ही माझी लाईफ आहे, म्हणून माझ्या मनाला जे वाटतं ते मी करतो. तिला समजावून सांगा डॅडी, तिचं धाडस वाढलं आहे. मयंक आतमध्ये निघून गेला. मयंक हाताबाहेर गेला आहे. तो माझं पण ऐकत नाही. मी हतबल झालो आहे. दक्ष डोक्याला हात लावून बसले होते. त्यांची ॲक्टिंग वाखण्याजोगी होती. तुम्ही मयंकचं लग्न का करत नाही? लग्न झाल्यानंतर त्याला स्वतःच्या जबाबदारीची जाणीव होईल, देवेंद्र म्हणाले. मी त्याच्या मागे लग्नासाठी तगादा लावला आहे, पण तो ऐकायला तयार नाही. आपल्या माहिरासारखी मुलगी त्याच्या लाईफमध्ये आली तर नक्कीच तो सुधारेल. माहिरा पण विवाहयोग्य झाली आहे. आपण तिचा विचार करू शकतो. तुमचं काय म्हणणं आहे? दक्षने विचारलं. हे ऐकून वैष्णवी आणि देवेंद्रला आनंद झाला होता. सॉरी अंकल, पण मी कोणालाही सुधारण्याचा ठेका घेतलेला नाही, आणि जो मुलगा आपल्या वडिलांचं ऐकत नाही तो माझ्यासारख्या स्वतःला का चेंज करणार? आत्तापर्यंत मलाही वाटत होतं की फॉरेन कंट्रीमध्ये राहून त्याच्यावर त्या ठिकाणचे संस्कार पडले आहेत, पण आता माझी खात्री पडली आहे, मयंक हे मुद्दामून करत आहे. अशा मुलासोबत लग्न करून मी स्वतःची लाईफ खराब करणार नाही, म्हणून हा विषय पुन्हा नको. माहिरा आतमध्ये निघून गेली. हा अपमान दक्ष यांना सहन झाला नव्हता, पण माहिरा चुकीचे असे काहीच बोलत नव्हते. अमित यांनी आपल्या नावावर असलेले शेअर्स मयंकच्या नावावर केले होते. त्या बदल्यात दक्ष यांनी भली मोठी रक्कम देऊ केली होती, पण तरीही अमित खुश नव्हते. काहीतरी होतं जे त्यांना खटकत होतं. कॉंग्रॅच्युलेशन्स. आता तो दिवस दूर नाही जेव्हा विश्वजित तुमच्या पायाजवळ असेल, दक्ष म्हणाले. त्यावेळी मयंक, त्रिशा आणि अमृता त्यांच्या कॅबिनमध्ये उपस्थित होते. यापुढे माझा रोल संपला. तुम्हाला जे करायचं आहे ते करा, पण एक आरोही सोडली
तर कोणाचंही नुकसान होता कामा नये. मला उशीर होत आहे, मी निघतो. अमित निघून गेले. ओ गॉड, बरं झालं अमित गेला. त्याचा चांगुलपणा कधी जाईल काय माहीत, अमृता म्हणाली. ग्रेट वर्क मयंक. तुझ्यामुळे आरोही आणि विश्वजितमध्ये दुरावा निर्माण झाला आहे. विश्वजित स्वतःला नॉर्मल दाखवत असला तरी आरोहीला तो माफ करणार नाही, त्रिशा म्हणाली. थँक्यू सिस्टर. मला जे साध्य करायचं होतं ते मी केलं. पण यापुढे आरोही माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करणार नाही, याचं वाईट वाटत आहे, मयंक म्हणाला. तिला कसं बोटावर नाचवायचं हे आपल्याला चांगलं माहीत आहे. आरोही तुझ्या जवळ येणार, हा माझा शब्द आहे. दक्ष, तुला जी माहिती काढण्यासाठी सांगितली होती ती तू काढलीस का, अमृताने विचारलं. या 2 दिवसांमध्ये तुला हवी ती माहिती मिळेल. आय होप याचा आपल्याला फायदा होईल, दक्ष म्हणाले. तुम्ही कशाबद्दल बोलत आहात, मयंकने विचारलं. ते महत्त्वाचं नाही, तरी वेळ आल्यानंतर सांगेल, दक्ष म्हणाले. आम्ही पण निघतो, मला ऑफिसमध्ये जायचं आहे. यावेळी विश्वजितला माझी गरज आहे, त्रिशा हसत म्हणाली आणि दोघे निघून गेले. माहिराचं काहीतरी करायला हवं. तिचे इंटेन्शन मला ठीक दिसत नाही, मयंक म्हणाला. माहिरा माझ्या खास फ्रेंडची मुलगी आहे. ती स्वतःच्या जागी बरोबर आहे. तिला त्रास होईल असा तू वागणार नाही, कारण तिला मी मुलगी मानतो. दक्षला तिचा कितीही राग येत असला तरी त्यांच्या मनात माहिराबद्दल सॉफ्ट कॉर्नर होता, कारण कुठेतरी ते तिला सून म्हणून पाहत होते, जे शक्य नव्हतं. विश्वजित ऑफिस जाण्याची तयारी करत होता. आरोही खूप आशेने त्याच्याकडे पाहत होती, पण विश्वजित तिला इग्नोर करत होता, ज्यामुळे ती पूर्णपणे तुटून गेली होती. सॉरी विश्वा, आरोही कसाबसा धीर एकवटून म्हणाली. यापुढे मला विचारल्याशिवाय तू बाहेर पाऊल ठेवणार नाही आणि आजपासून तुझं ऑफिस बंद. यामध्ये काही बदल झाले तर आपला रस्ता वेगळा झाला म्हणून समज. विश्वजितने आपली टाय व्यवस्थित केली आणि बाहेर जाण्यासाठी निघाला. तसा आरोहीने त्याचा हात पकडला. तुम्ही सांगाल ते ऐकायला मी तयार आहे, पण तुम्ही असा अबोला धरू नका, मला त्रास होतो. आरोहीच्या डोळ्यांमध्ये आसवांची गर्दी झाली होती. त्रास काय असतो हे मला विचार. तुझं नशीब चांगलं म्हणून मी हे प्रकरण शांततेत मिटवलं. मान्य आहे की तुझा स्वभाव भोळा आहे, तरीही एक चूक किती वेळा करावी याला काही मर्यादा असतात. असो, तुला समजावून सांगायला तू लहान नाही. मी जे सांगितलं आहे ते ऐकायचं, बाकी मला काहीही माहीत नाही. विश्वजितने तिचा हात झटकला आणि बाहेर निघून गेला. विश्वजितचा राग सहजासहजी शांत होणार नव्हता, हे तिला माहीत होतं. मयंकचा चेहरा सुद्धा पाहण्याची माहिराची इच्छा राहिली नव्हती, पण मयंकचे इंटेन्शन जाणून घ्यायचे असतील तर तिला ऑफिस सोडून जाता येणार नव्हतं. आता तिची पक्की खात्री पटली होती की दक्ष आणि मयंक मिळून काहीतरी प्लॅन करत आहे, पण सुरुवात कशी करावी हेच तिला समजत नव्हतं. तसं तिच्या डोक्यामध्ये काहीतरी आलं आणि माहिरा रिसेप्शनिस्ट काउंटरवर गेली. हाय सीमा, तू दिवसेंदिवस जास्त सुंदर दिसायला लागली आहे. क्या बात है, मला पण सिक्रेट सांग ना, माहिरा म्हणाली आणि सीमा हवेत गेली. तुम्ही समजता तसं काहीही नाही.
हा, फक्त काल मी पार्लरमध्ये जाऊन आली होती, सीमा लाजत म्हणाली. हा ग्लो पार्लरचा नाही. तुला नक्कीच बॉयफ्रेंड भेटला असणार, हो ना? माहिराने विचारलं आणि सीमा गोड लाजली. हा, म्हणजे भेटला आहे. आम्ही लग्न करणार होतो, पण त्याला चांगला जॉब मिळाला नाही. एकदा का त्याचा जॉब फिक्स झाला, त्यानंतर माझ्या घरचे लग्नासाठी परमिशन देतील, सीमाने सांगितलं. इतक्या क्षुल्लक कारणासाठी तुम्ही लग्न पोस्टपोन करत आहात? तुझ्या बॉयफ्रेंडला डॉक्युमेंट घेऊन ऑफिसमध्ये यायला सांग. मी डॅडला सांगून त्याला चांगल्या पगाराची नोकरी द्यायला लावते. माहिराच्या बोलण्यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. थँक्यू सो मच मॅडम. तुम्ही माझा खूप मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आहे. तुमचे खूप उपकार झाले. सीमाला भरून आलं होतं. इट्स ओके यार, मी तुझ्या फ्रेंडसारखी आहे. तुझ्यासाठी मी इतकं तर नक्कीच करू शकते. बाय द वे, मला सांग, या वीकमध्ये मिस्टर दक्ष अग्निहोत्री यांना भेटायला कोणी आलं होतं? तुला तर माहीतच असेल, माहिराने विचारलं. बॉस यांच्या जास्त करून अपॉइंटमेंट या ऑफिस बाहेर असतात. ही माहिती कॉन्फिडेन्शियल असते, जी फक्त त्यांच्या सेक्रेटरीला माहीत असते. तिलाच विचारावं लागेल, सीमाने सांगितलं. त्यांची सेक्रेटरी जाम खडूस आहे. काहीही विचारायला गेलं तर अंगावर धावून येते. तिचं वय झालं आहे ना, म्हणून. पण मला ही इन्फॉर्मेशन हवी होती. आता मी कोणाला विचारू? माहिरा विचार करत म्हणाली. इतक्या साध्या गोष्टीचं कशाला टेन्शन घेत आहात? मिसेस शर्मा या जास्त करून बाहेर असतात. त्यावेळी मी त्यांच्या कॅबिनमध्ये जाऊन माहिती काढू शकते. असेही मी बऱ्याच वेळा त्यांच्या कॅबिनमध्ये गेली आहे. त्या सरांच्या सर्व अपॉइंटमेंट एका डायरीमध्ये लिहून ठेवतात. ती डायरी कुठे ठेवलेली असते ते पण मला माहीत आहे. तुमचं काम होऊन जाईल, सीमा म्हणाली. थँक्यू सो मच सीमा. तू अशीच माझी मदत करत राहिली तर तुझ्या बॉयफ्रेंडला जॉबसोबत कंपनीला गाडीसुद्धा द्यायला लावेन. त्यानंतर तुम्ही दोघे मस्तपैकी लॉंग ड्राईव्हला जा. माहिराने तिला आमिष दाखवलं. सीमाला चक्करच यायची बाकी राहिली होती, कारण तिने तिचे सर्व प्रॉब्लेम्स चुटकीसरशी सॉल्व्ह केले होते. यापुढे सीमा तिच्यासाठी वाटेल ते करायला तयार होती. क्रमश पुढील पार्ट ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.